शेअर मार्केटमध्ये जे लोक नवीन आहे आणि बरेचसे लोक शेअर मार्केटमध्ये एंट्री काउंट नाही करत, सायकॉलॉजी काय असते त्याच्यासाठी आहे पहा. हे शेअर मार्केटची एक न्यूज आहे, त्यातून लिहिलं आहे का शेअर मार्केटच्या नावावर गंडविणारी टोळी गजाआड. बरोबर, म्हणजे याचा अर्थ शेअर मार्केटमध्ये कोणीतरी कोणाला तरी फसवलं. बरोबर, ठीक आहे, फसवलं काय, आपण त्याच्यातनी काही हे नाही. 31 लाखांनी गंडवलं. अमरावतीची घटना आहे, परतवाडा तालुक्यातली. त्याच्यातनी बरेचसे काही पूर्ण डिटेल दिले आहे की फोर्थ इंडियन स्टॉक मार्केट ॲनालिसिस पाहिजे होतं. ॲनालिसिस अँड लर्निंग या नावाचा एक ग्रुप होता म्हणते. तिथं काहीतरी लोकांनी कोणाला तरी गंडवलं. ठीक आहे, गंडवलं तर पूर्ण डिटेल माहिती याच्यातनी दिली आहे. सांगण्याचा मुद्दा हा नाही आहे का बा गंडवलं, असे तर कितीतरी स्कॅम होत असतात प्रत्येक क्षेत्रातनी. सांगण्याचा उद्देश हा आहे का हे जे पेज आहे हे शेअर मार्केट हे या पेपरचं दुसऱ्या नंबरचं पेज आहे. बरोबर, आता तुम्ही फक्त समोर पहा, म्हणजे मनाचं काय मला मी तुम्हाला एक मिनिट, हे आहे पहिल्या नंबरचं पेज, याच तारखेचं आत्ताच पेज आहे. 17 मे शुक्रवार पाहून घेऊ शकता तुम्ही. 17 मे शुक्रवारचं हे पेज आहे, पेपर आहे. त्याच्यात नाही पहा, शेअर मार्केट 676 अंकांनी उसळला, म्हणजे वाढला. याचा शेअर मार्केट एवढ्या अंकांनी वाढला. हे बातमी पहा केवढीशी आहे. म्हणजे जेव्हा शेअर मार्केटबद्दल एखादी पॉझिटिव्ह बातमी असते ना, तर ते अशा छोट्याशा याच्यातनी दिली जाते, आणि जेव्हा एखादी निगेटिव्ह बातमी असते ते एवढ्या मोठ्या याच्यात दिली जाते. म्हणजे याच्यानं काय होते, बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की बा नुकसान जास्त होते असं वाटते, पण असं होत नाही. पण नुकसान जास्त होते बा आणि प्रॉफिट कमी होते असं बऱ्याचशा लोकांना वाटते, पण तसं काहीच नसते. आता हे सायकोलॉजी आहे लोकांची का काय का काही माहिती नाही, कारण की लोक निगेटिव्ह बातम्या जास्त वाचत असं होऊ शकते, त्याच्यामुळं हिवाली बातमी दिली असेल कदाचित. नाही तर लोकांना होऊ शकते का काही लोकांना शेअर मार्केटमध्ये लोकांना यूज द्यायचा नाही, म्हणजे सामान्य लोकांना एंट्रीच करू नाही द्यायची आहे. म्हणून कधीही पण पहा, शेअर मार्केटची जेव्हा न्यूज येईल तर ती न्यूज कधी बी निगेटिव्ह न्यूज लवकरच फैलणार. तुला माहीत आहे का असं झालं, हा शेअर पडला, ते पडला. पण जे शेअर वाढले त्याचं कधी नाव नाही घेत, पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचं नाव नाही घेत, बऱ्याचशा गोष्टी शेअर मार्केटच्या त्यातनी नाव नाही घेत. म्हणून तुम्हाला जर कधी शेअर मार्केट शिकायचं सांगतो, तुम्ही कोणाचंही ऐकू नका. अशा निगेटिव्ह न्यूज करतं बिलकुलच नका जाऊ. जे निगेटिव्ह न्यूज खूप मोठी आहे, आणि पॉझिटिव्ह न्यूज पहा. पॉझिटिव्ह न्यूज बिलकुल छोटी आहे, केवढीशी आहे. त्याच्यामुळं तुम्ही स्वतःचं ॲनालिसिस स्वतः करा, स्वतः शिका. होऊ शकते 2-3 दिवस वेळ लागेल, पण जर तुम्हाला समजलं, जर हीच मोठी बातमी असती तर तुम्हाला माहीत पडलं असतं. जर कोडसला तर ही वाली बातमी एवढ्या अक्षरात राहिली असती इथं एवढ्या पेजवर, आणि लिहून राहिलं असतं का पा शेअर मार्केट आज गडगडला, लाखो करोडो रुपयाचं झालं नुकसान, अशी बातमी राहिली असती. पण हेच मार्केट चढलाय तर छोटीशी बातमी दिली का 600 अंकांनी, आणि त्यातही बी लिहिलं कारण कोणतं लिहिलं आहे पहा शेवटी, सकारात्मक जागतिक संकेतामुळे शेअर बाजारात तेजी आली होती. म्हणजे पॉझिटिव्ह न्यूज, ग्लोबल काहीतरी पॉझिटिव्ह न्यूज आहे म्हणून तेजी आली. म्हणजे आपल्या भारताचा काही संबंध नाही, आपल्या कंपन्यांना काही चांगलं केलं नाही, म्हणजे जागतिक गोष्टी सगळ्या चांगल्या आहे म्हणून. म्हणजे लिहिणारवाल्याला बी माहीत नाही राहत किंवा तेवढं काही ॲनालिसिस नाही राहत त्याचं, की आपण लिहित काय होत काय आहे, शेअर मार्केट काऊन वाढला. प्रत्येक वेळेस सकारात्मक गोष्टी राहते का, कंपन्या नाही वाढू शकत, बिझनेस नाही वाढू शकत, कोणाच्या कंपनीचा रिझल्ट आला असेल किंवा काही चांगल्या गोष्टी झाल्या असेल, कोणती पॉलिसी आली असेल त्याच्यामुळे वाढला असेल, पण नाही. आणि याच्यात नाही पहा, अमेरिकी आशियाई शेअर मार्केट बाजारामधील तेजीचा प्रभाव, तसेच HDFC आणि इन्फोसिसमध्ये झालेल्या दमदार खरेदीच्या बळावर, म्हणजे HDFC आणि इन्फोसिसमध्ये जे खरेदीदारी झाली त्याच्यामुळं शेअर मार्केटमध्ये तेजी आली. म्हणजे बाकीच्याचा काहीही रोल नाही असं. तर तसं शेअर मार्केट चालत नाही. म्हणून स्वतःचा अभ्यास स्वतः करा, तुम्हाला माहीत पडेल का शेअर मार्केट काय. पण स्वतःचा अभ्यास स्वतः करा, स्वतःचं ॲनालिसिस स्वतः करा. कोणाचाही पैसे देऊ नका, कोणाच्या भरवशावर राहू नका. 2 दिवस शेअर मार्केट लेट शिकलं तर तुम्हाला काही फरक पडणार नाही, पण एकदा का जर तुमचे पैसे गेले आणि तुम्ही अशा निगेटिव्ह न्यूजच्या मागे लागले आणि शेअर मार्केटमध्येच आले नाही, हे बघ, जर तुम्ही अशा निगेटिव्ह न्यूजच्या मागे लागले आणि शेअर मार्केटमध्ये आले नाही तर तुमचंच नुकसान आहे. म्हणून तुम्ही शेअर मार्केटमध्ये या, हळूहळू शिका, हळूहळू ॲनालिसिस करा, तुम्हाला माहीत पडेल का शेअर मार्केट काय. आणि शेअर मार्केट जगातल्या सगळ्यात बेस्ट बिझनेसपैकी एक बिझनेस आहे, फक्त तुम्हाला एकदा समजलं पाहिजे. धन्यवाद.